मुंबई आणि लगतच्या परिसराला गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या नालासोपाऱ्यातली दृश्यसुद्धा अत्यंत भयावह आहेत। खरं तर नागरिकांचं जनजीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय असं देखील आपण म्हणू शकतो, पूर्णपणे विस्कळीत झालंय। नालासोपारा ईस्टमध्ये आपण आहोत आणि माझ्या मागचा जो परिसर तुम्ही पाहताय तो आहे राजनगरचा परिसर। हा जो रस्ता पूर्ण तुम्हाला दिसतोय तो राजनगरमध्ये मुख्य रहदारीसाठी वापरला जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा रस्ता आहे। साधारणपणे 50 फुटांचा हा रस्ता असेल, परंतु या रस्त्याला जे जलमय स्वरूप प्राप्त झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात वसवली जाणारी शहरं ही समोरून जरी आकर्षक वाटत असली तरी सुद्धा त्याचं टाउन प्लॅनिंग, शहराचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। परंतु जेव्हा या सगळ्या नियमाला बगल देऊन शहरं वसवली जातात तेव्हा मात्र कुठेतरी निसर्ग आपला प्रकोप दाखवतो आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी इलाज करणं आवश्यक आहे। शहरं जेव्हा वसवली जातात तेव्हा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून, सगळ्या नियमांचं पालन करून आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना लक्षात घेऊनच शहरांची आखणी करणं आवश्यक आहे। आपण पाहतोय की पाण्यामधनं लहान असतील, अबालवृद्ध असतील, सगळ्यांकडनं अत्यंत जिकिरीनं मार्ग काढला जातो आणि आणखीन किती दिवस साधारणपणे ही परिस्थिती असेल हे सांगणं तसं तर खूप कठीण आहे। आपण काही नागरिकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि नेमकं त्यांचं काय मत आहे। काही स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्यासोबत आहेत। किती दिवसापासून ही परिस्थिती आहे आणि साधारणपणे काय वाटतं या सगळ्याबद्दल? हे 6 दिवसापासून परिस्थिती अशी आहे। तर 6 दिवसापासून लोकांचा प्रॉब्लेम आहे। आज लोकांच्या घरी पाणी शिरलेलं आहे, लोकांना प्यायचं पाणी नाही आहे। म्हणजे प्यायचं पाणी नाही आहे कारण त्यांच्या टाक्यांमधून पाणी गेलेलं आहे। लोकांना लाईट नाही आहे आणि लोकांचा आता स्टेशनला काय लोकांचे जॉब आहेत त्या जॉबला जाण्यासाठी पण ट्रेन टायमात नसल्याकारणानं स्टेशनला तुम्ही जर म्हणाल तर कमरे एवढं पाणी आहे। आता तुम्ही हा दुबे इस्टेटचा परिसर तुम्ही स्वतः पाहताय, तिथे पण कमरे एवढं पाणी आहे। तुम्ही या साईडने गेलात की जया पॅलेस रोडला पण कमरे एवढं पाणी, तर लोकांचं आणि त्याच्यातच महिला वर्गाचं जास्त मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आपण पाहतो की खरं तर दरवर्षी ह्या प्रकारची परिस्थिती जी निर्माण होते असं अनेकांकडनं सांगितलं जातं। काय कारण असतील, नेमकं जबाबदार कोण आहे? केवळ प्रशासनाला जबाबदार धरून हे प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? मला माहिती नहीं कौन जिम्मेदार है, लेकिन जिम्मेदार है यहाँ के प्रशासन ही जिम्मेदार है, दूसरी तो कोई है नहीं जिम्मेदार। जो वोट के टाइम सब घर पे आता है, वोट दो हमको दो हमको दो, काम होने के बाद कोई दिखाई नहीं देता है किधर गया है। लोग, जनता मर रहा है, न पानी है न लाइट है, 30-35 घंटा हो गया, किसी का कोई ठिकाना ही नहीं क्या होगा नहीं होगा। प्रशासन जिम्मेदार है, प्रशासन ही जिम्मेदार रहेगा ना। हम तो उनको ही बोलेंगे ना कि आज वर्षों से उनको ही काम करना है ना, कि पब्लिक थोड़ी काम करने को आएगा इधर। मैं तो ये कहना कुठल्याही शहराची जेव्हा आखणी केली जाते तेव्हा टाउन प्लॅनिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो। टाउन प्लॅनिंगचा मुद्दा इथे विचारात घेतला गेला असं वाटतं? नाही, 100% घेतलेला गेला नाही। टाउन प्लॅनिंगचा जर विचार केला असताना आणि याची डेव्हलपमेंट करताना भरती ओटी समुद्र जवळ आहे त्याच्या हिशोबाने डेव्हलपमेंट प्लॅन पाहिजे होता। इथे प्लॅन झालेला नाहीये। येथे फक्त माणसांना आणायचं, गुराढोरांसारखं भरायचं, अनधिकृत बांधकाम करायची, आपले खिशे भरायचे, प्रत्येक आपलेच खिशे भरतोय, कोणी कोणाचा विचार करत नाही या ठिकाणी। जबाबदार कोण आहे? इतक्या वर्षापासून तुम्ही म्हणताय डेव्हलपमेंटला ऑफिसर होते ना या ठिकाणी, हे जबाबदार आहेत इथलं प्रशासन त्यावेळी पूर्वीचं। आताच हे लोक काही करू शकत नाही। या लेवलला आणायला त्यांना ग्राउंड फ्लोअरचे सगळे रूम बंद करावे लागतील। ग्राउंड फ्लोअरला काय काय लोकांचे पाणी घुसते 5-5 फूट 6-6 फूट, ते कशामुळे? कारण लेवलिंग नाही ना, पाणी लेवलच्या हिशोब झाले। आता भरती चालू आहे, आता पाणी कमीच होणार नाही। ज्यावेळी ओटी चालू होईल 3च्या नंतर 4च्या नंतर त्यावेळी मग पाणी खाली होईल, पण ह्याला टायमिंग लागणार। आपण बघतोय की टाउन प्लॅनिंगचा मुद्दा हा पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला, ज्याचा अंतर्भाव खरं तर आपण सुद्धा केला होता। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत अशोक शेळकेजी, तुम्ही बघताय की नागरिकांचं ज्या पद्धतीनं रोष आहे, जो संताप त्यांनी आत्ता व्यक्त केला की टाउन प्लॅनिंगचा कुठेही या ठिकाणी उल्लेख झालेला नाही किंवा त्याचा विचारही केला गेलेला नाही आहे। यापुढे तरी लोकांना या सगळ्या गोष्टी सामोऱ्या जाव्या लागणार आहेत, याची शाश्वती देऊ शकता तुम्ही? गेल्या 30 वर्षात ज्यांची इथे सत्ता आहे ना त्यांनी टाउन प्लॅनिंगचे प्रॉपर नियोजन न केल्यामुळे हे शहर आज डुबतं आहे आणि हे शहर वारंवार डुबत जाणार आहे। त्याचं कारण चुकीच्या बिल्डिंगला दिलेल्या परवानग्या
आणि इथे गेल्या 30 वर्षात पाण्याचा लेआउट कसा जाईल, पाणी कशा पद्धतीने समुद्र किनारपट्ट्यावर जाईल, अशा पद्धतीचं कुठलंही नियोजन केलं नाही. आज या राजनगर आणि दुबे मेडिकल कॉलेजच्या परिसरात 2,500 कालपासून 6 दिवस लोक अडकलेले आहेत. आम्ही त्यांना पाण्याची व्यवस्था करतोय, जेवणाची व्यवस्था करतोय, पण त्याला काहीतरी मर्यादा यायला आता सुरुवात झाली. इथलं प्रशासन व्हेंटिलेटरवर गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांकडे लाईट नाही आहे, 6 दिवस लोकांकडे लाईट नाही आहे. काल माझ्याकडे एक पेशंट कॉल आला होता, त्याला इन्शुरन्स नाही. आज शहरात पूर्ण इन्शुरन्सची व्यवस्था नाही, कारण की लाईट नसल्यामुळे ते इन्शुरन्स थंड होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत चुकीच्या टाउन प्लॅनिंगमध्ये 30 वर्ष त्यांनी येथे सत्ता भोगली, त्यांनी हे परिणाम, त्यामुळे आज या लोकांना हे परिणाम भोगावे लागत नाही. राजकीय टिप्पणी ठीक आहे, तुम्ही एकंदर ज्या पूर्वीचे सत्ताधारी होते, आता जे सुद्धा सत्ताधारी त्यांच्यावरती आरोप करताय, परंतु आता यापुढे तरी या सगळ्या गोष्टी वसईमध्ये, विरारमध्ये, नालासोपाऱ्यामध्ये होणार नाहीत. याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? तुमचं काही विजन असेल ना? आम्ही नेहमी सांगतोय, कमिशनरांना सांगतोय की चुकीच्या टाउन प्लॅनिंगने परवानग्या देऊ नये. कुठल्या कमिशन बेसवर हे अजूनही चालू आहे चुकीच्या पद्धतीने. अजूनही चुकीच्या टाउन प्लॅनिंगच्या परवानग्या देणं सुरू आहे. ह्या अगोदरचे आयुक्त, अगोदरचा टाउन प्लॅनर हा ईडीमध्ये जाण्याचं कारण काय, तर चुकीच्या परवानग्या दिल्यामुळे तो ईडीमध्ये गेलेले. त्यामुळे आत्ताच्या कमिशनर आणि आत्ताच्या प्रशासनाने ह्या चुकीच्या परवानग्या देऊ नये, जेणेकरून लोकांना आज मधुबन सिटी जे बसलंय त्याच्यामुळे ह्या साईडला पाणी येण्याचं कारण आहे. बरोबर आहे का हे सगळे जे काय म्हणतायत की कशा प्रकारे चुकीच्या गोष्टींचं शहराचं जे नियोजन आहे ते चुकतंय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात? एक्चुअली मैं बताना चाहता हूँ ना कि ये वसई विरार की महानगर पालिका ना आज 15 सालों से वसई विरार नाला सोपारा डूब रहा है. ये एक दिन का नहीं है, 15 सालों से डूब रहा है. अगर यहाँ का महानगर पालिका अच्छा होता ना तो ये दिन लोगों को नहीं देखना पड़ता था. यहाँ का महापौर ही बेकार है. हर बार एक नया महापौर आता है और कुछ न कुछ हर साल डूबता है. और नाला सुपारा में जाके देखो, ये यहाँ पे विजय पार्क करके एक बिल्डिंग है, वहाँ पे जाके देखो गर्दन तक पानी है, लोगों के घरों से निकलना मुश्किल हो रहा है. ये 15 सालों से बिल्डिंग बनी, 20 सालों से, और तब से डूब रही है. जनजीवन विस्कळीत झालंय. लाईट्स नाही आहेत मुळामध्ये. अनेक जे लोक आहेत त्यांना लाईट नसल्याचा देखील मोठा फटका बसतो, कारण मुळात लाईटच्या माध्यमातून, विजेच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होतो, पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जातं, तो पाणी पुरवठा सुद्धा अनेक भागांमध्ये खंडित आहे. ही दृश्य आपण पाहतोय. विजय पार्क ही जी सोसायटी इथे दिसते आपल्याला, त्याचा अर्धा मजला, जो खालचा पहिला मजला आहे, तो अर्ध्या स्वरूपात पाण्यात आहे. आणि त्यामुळे याची कल्पना देखील आपण करू शकतो की कशा प्रकारे या भागातलं जनजीवन जे विस्कळीत आहे. आपण 2 मोटरसायकल इथे पाण्यामध्ये पाहतोय की ज्या बुडालेल्या आहेत. काही प्रातिनिधिक उदाहरण आहेत आणि यातून खरं तर इथे किती भयावह, किती मोठ्या प्रमाणातला पाऊस झाला, शेकडो मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आणि त्याहूनही या पावसामुळे जे काही परिणाम झालेत आपण पाहतोय, झाडंसुद्धा उन्मळून पडलेली आहेत. अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या सुद्धा दुर्घटना घडल्यात. मुंबईमध्ये तर जवळपास 36 तासांमध्ये 400हून अधिक झाडं पडल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. सर्वसामान्यपणे नागरिकांचा जो रोष आहे तो प्रशासनावरती आहे. प्रशासनाकडनं या संदर्भात कुठलीही गंभीर उपाययोजना करण्यात येत नाही. प्रशासनाकडनं नियोजन केलं गेलं जात नाही. आणि मुळातच सगळ्याच गोष्टींमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे आज वसई विरार नालासोपाऱ्यातल्या या सगळ्या रहिवाशांना या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं, अशा प्रकारची भावना स्थानिकांकडनं व्यक्त केली जाते. पुढील काही दिवस, पुढील साधारणपणे 3 ते 4 दिवस या सगळ्या स्थानिकांना या सगळ्या संकटातून बाहेर येण्यासाठीचा अवधी लागणार आहे. आणि या अवधीनंतर कुठेतरी पुन्हा एकदा दयासागर सोसायटी आपण पाहतोय, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरले. केवळ पाणी भरल्यानं गोष्टी निर्माण होत नाहीत, तर त्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स येतात, साथीचे रोग असतील किंवा इतरही गोष्टी असतील, त्याचासुद्धा मोठा परिणाम या सगळ्या घटनेनंतर, या सगळ्या आपत्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे वसई विरार, नालासोपारा आणि लगतच्या सगळ्याच भागातल्या स्थानिकांच्या ज्या काही भावना आहेत किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, गाड्या अडकून पडल्याचं सुद्धा दृश्य आहे. गाड्यासुद्धा अडकून पडल्या आहेत. आपण पाहिलं असेल काही वेळापूर्वी की कशा प्रकारे या ठिकाणी गाड्या या अडकून पडलेल्या आहेत. खरं तर दृश्य स्वरूपात हे सगळं दिसणं खूप गरजेचं आहे, कारण यानंतर या सगळ्या घटनेची, या आपत्तीची दाहकता जी आहे, जी वास्तविकता, जी भीषणता आहे,
ती सुद्धा दिसते. आतमध्ये सुद्धा सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले. सातत्यानं सगळ्या सोसायट्या जलमय झालेल्या आहेत आणि मुळामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता प्रशासन नेमकं काय कारवाई करते, कशा पद्धतीने या सगळ्या आपत्तीमधून बाहेर काढण्यासाठी लोकांना मदत करते ते सुद्धा पाहावं लागणार. कुठेतरी 4 दिवसाच्या या पावसानंतर आज पावसाने उघडीप घेतली असली तरीसुद्धा नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या काही केल्या संपत नाही आहेत. आपण दृश्यांमधनं पाहतोय की नागरिक कशा प्रकारे वाट काढतायत आणि हे जे 2 आपल्याला व्यक्ती दिसत आहेत ज्या पावसातनं पाण्यातनं वाट काढत येतात. कहाँ से आप आए हैं और क्या क्या अवस्था है वहाँ? पानी सब भरा हुआ है ग्राउंड फ्लोर में पूरा। हाँ आप कौन से एरिया में रहते हैं? इसी एरिया में हाँ. हाँ और कितने दिन से ये सर है? पानी भरने की आप 4-5 दिन से पानी 4-5 दिन से पानी 4-5 दिन से लाइट का वगैरह प्रबंध क्या? लाइट तो कुछ भी नहीं है 3-4 दिन घरों में भी से पानी है? घरों में सब ग्राउंड फ्लोर में सब रूम में पानी। क्या क्या दिक्कत आ रही है? घर चलाने में अभी घर को पूरा पानी में तो क्या क्या है? अब कुछ लोग टेरिस पे गए हैं, कुछ लोग उसी पे बैठे हैं अपना सामान लेके। हाँ क्या प्रशासन से क्या अपील है? क्या करना चाहिए? हाँ, करना चाहिए कुछ खाना पानी व्यवस्था करना चाहिए और कुछ क्या। व्यवस्था नहीं हुआ है? नहीं कुछ लोग तो लाए थे खाना पानी इसी बात। प्रशासन की ओर से हाँ कुछ आया था किसी की तरफ से, पूरी सब्जी आया था कुछ भाजी। हाँ कुछ खाना अनाज वगैरह दिया गया हाँ 1-2 बार आया था प्रशासन की ओर से? हाँ। पाणी काय नाही आपण इकडे सांगितलंय ना त्यांच्याकडे बॉटल संपली खाली बॉटल मागवल्या खाली बॉटल भरून ते आपल्याला इथे 2.5 लिटर पाणी फक्त यायला ते पाणी भरायला तेवढं वेळ. नालासोपाऱ्यातल्या राजनगरमध्ये आपण आहोत. मागे कुठला तलाव नाहीये. हा सगळा सोसायटी आणि रहिवासी एरिया. माझ्या दृश्यांमध्ये जो तलाव तुम्हाला दिसतोय तो तलाव नाहीये, तो रस्ता आहे आणि या रस्त्यावर कुठेतरी काही चुकीच्या नियमांमुळे चुकीच्या गोष्टींमुळे आणि त्यासोबतच भयंकर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अक्षरशः तलावाचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालंय. आपण स्थानिकांशी सुद्धा बोलणार आहोत. केवळ व्हिज्युअली या गोष्टी दाखवून होणार नाही. स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. साधारणपणे पावसानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय समस्या आहेत आता सध्याच्या? सध्या आमच्या समस्या खूप गंभीर आहेत. आमच्याकडे आता 4था दिवस आहे जो पाणी आम्ही ह्या पाण्यामध्ये राहतो आहे. आम्हाला बरेच जणांनी येऊन नाल्या म्हणजे जेवणाची वगैरे सोय केलेली, खिचडी वगैरे आणून दिली, पण आम्हाला सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची. आम्हाला पाणी प्यायला जराही नाही आहे. आम्हाला कुठेतरी पाण्याची मदत करावी जी जेणेकरून का माहिती आहे का की आमचं पाणी आता नाला आणि टाकीचं पाणी सेम झालेलं आहे. त्यामुळे आम्ही पाणी वरती चढू शकत नाही आहे आणि आमच्याकडे लाईट पण नाही आहे. आणि एक मेन म्हणजे गोष्ट काही आहे की हा आमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये नाला आणि एक लेवल झालेला आहे. मशीन लावलेली आहे पण नाला जोपर्यंत खाली होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी काढू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत पाणी काढू शकत नाही तोपर्यंत लाईट चालू होणार नाही. लाईट चालू नाही झाली तर आम्ही पाणीवर चढू शकत नाही. का आम्हाला प्रशासन काही बघत नाही. आमच्याकडे झिरो प्रशासनचं काही काम नाही. एकही माणूस इथे नगर महापालिकेचा एकही माणूस आलेला नाही आहे किंवा आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही आहे. जे कोणी आलेत ते संस्थेवाले किंवा आपले नगरसेवक वगैरे जे आहेत त्यांनी आम्हाला येऊन खिचडी किंवा काही आपलं डाळ खिचडी किंवा छोले भटोरे वगैरे दिलेले आहेत, पुरी भाजी वगैरे जे दिलेली आहे. पण आम्हाला पाण्याची खूप टॅक्स भरतोय कशासाठी भरतोय आणि आम्हाला पाण्याची खूप गरज आहे. कारण का पाणी प्यायला नाही आमच्याकडे जरा पण आता रस्त्यांना तर नदीचं स्वरूप प्राप्त झालं किंवा त्यासाठी तरी आपण सरकारचे धन्यवाद दिले पाहिजे. कसले धन्यवाद द्यायचे आम्ही सरकारला. माणसं ग्राउंड फ्लोअरची मरताय. आम्ही आता हे 3रं वर्ष आहे जी आमची ही पूर्व परिस्थिती आहे अशी. गव्हर्नमेंट काही करत नाही आमच्यासाठी. प्रशासनाचे निर्णवले पण जबाबदार प्रशासनाने एकही काही केलेलं नाही आमच्यासाठी. ना इकडे काही डेव्हलपिंगला बघितलं आहे की काही नाही आहे की आमच्या बिल्डिंग डेव्हलप करायला पण काही बघितलं नाही त्यांनी. इवन जे आमचे डेव्हलपर आहेत ते पण आले होते पण त्यांनी पण आम्हाला
डेव्हलप करायची आहे, कशा पद्धतीने करायची काही दिलं नाही आम्हाला. आम्ही आता 3 वर्ष आले आम्ही अशा परिस्थितीत राहतो आहे. आम्ही काय करायचं सांगा. आमच्याकडे आता सध्या पाणी पियाला नाही आहे. किती दिवस झाले? आता आमचा तिसरा दिवस 4था दिवस आहे. हा 5वा दिवस आहे आमच्याकडे. आता आम्हाला उद्या पण पाणी प्यायला नाही. 2 वेळा आमच्याकडे पाणी होतं ते आम्ही टाकीतून वर काढून घेतलं. आता आम्ही हे पाणी पिऊ शकत नाहीये. टाक्यातून पाणी आता आम्ही हे पाणी पिऊ शकत नाहीये. एवढं घाण पाणी आहे आमच्याकडे. आणि आम्हाला आपण पाणी आपण प्यायला नाहीये. आपण पाहतोय 5-5 दिवस इथल्या लोकांना जर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं जात नसेल आणि प्रशासन जर त्याच्याकडे डोळेझाक करत असेल, जो आरोप त्यांनी आता केला की प्रशासनाचं साफ दुर्लक्ष आहे, डोळेझाक केली जाते, विशेषत्वानं सोसायटीच्या उभारणी संदर्भामध्ये कुठल्या नियमांचं पालन केलं जात नाहीये, या सगळ्या गोष्टी जर इतक्या गंभीर असतील तर निश्चितच स्थानिक प्रशासनासोबत राज्य सरकार, आपत्ती पुनर्वसन विभाग या सगळ्यांनी याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या आपत्तीच्या संदर्भात आता कृती कधीपर्यंत होते, केवळ आश्वासनं आणि घोषणांनी हे होणार नाही, यासाठी प्रत्यक्ष कृतीची सुद्धा तितकीच गरज आहे. ही कृती कधीपर्यंत होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. पाच ते 6 वर्षापासून हा एरिया पाण्यात पावसाळ्यात आणि जाणून बुजून ठेवला हा एरिया खाली आहे. त्याचं कारण बाजूला सगळीकडे डेव्हलपमेंट केलं आहे. हां हां इकडे 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 टर्न मारा, युटर्न करून टाकायचं. आपण राजनगरमध्ये आहोत. खरं तर हा नालासोपारा ईस्टमधला भाग आहे. हे स्वरूप आहे रहिवासी सोसायट्यांचं, जिथे 4 दिवसांपासून याहून अधिक प्रमाणात पाणी होतं, परंतु हळूहळू करून आता हे पाणी ओसरतं. परंतु अजूनही 4 ते 5 दिवसानंतर सुद्धा इथल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, जो अजूनही काही केल्या संपलेला नाही. आपण ही जी इमारत आहे साधारणपणे 5 मजल्यांची ही इमारत आपण पाहतोय, ग्राउंड+4, आणि इथली ही पूर्ण अवस्था आहे. बाहेर सक्शन पंप लावलेला आहे, परंतु सक्शन पंपसाठी जी इलेक्ट्रिसिटी लागते तीच नाही आहे. त्यामुळे पाणी बाहेर काढणार कसं हा मुद्दा आहे. आणि आपण ह्या जलमय एंट्रीत जातोय. माझी विनंती आहे आपण बाहेर यावं, कारण आत पूर्ण अंधार आहे, काहीही दृश्यमानता नाही आहे आणि एकंदर घरांची ही अवस्था आहे. आपण काही गृहिणींशी बोलण्याचा प्रयत्न करू. काकू, किती दिवस झाले? हां, 4 दिवस झाले आज पाणी आहे. असंच आहे 4 दिवसापासून. असंच आहे पूर्ण. काल जरा कमी झालं पाणी, काढायच्या आधीच पाणी परत भरलं. म्हणजे जरासं भरलं होतं तर काढायला आलो, काढल्यानंतर परत फुल झालं. खूप अवस्था खराब आहे आमची. 4 दिवसात करायचं काय? जायचं कुठे आम्ही? बाहेर जायला जागा नाही, बाहेर ना घरात जायचं, घरात पण वरनं गलते, ते पण कुणाच्या घरी जाऊन बसायचं, ते प्रॉब्लेम आहेत. घरात पाणी भरपूरच आहे. आता असं साफ करून बाहेर निघाले मी. खूप पाणी आहे, म्हणजे काय कपडे भिजलेत, गाद्या भिजल्यात, पूर्ण म्हणजे भिजलंच आहे पूर्ण सामान. खायचं प्यायचं कसं? काही नाही, लोकांच्या घरी जातात, त्यांच्या घरी आणि सोय केली म्हणून आमचं पोट भागलं 4 दिवस. नाही तर खूप हाल खराब आहेत. काल एक आलेले नगरसेवक, ते देऊन गेले चपाती, भाजी चपाती 2 दिल्याने गेले. पण आता 4 दिवस एवढ्या माणसानं काय आम्ही करणार? घरातली 4 माणसं, आमची 4 माणसं, तर एका घरात आज आमच्या घरात एका घरात 25 माणसं जेवत आहेत. सोय आम्ही करणार. आम्ही सगळ्या ग्राउंड फ्लोअरवाल्यांना आम्ही पहिल्या माळ्यावरती घेऊन गेलेलो आहे. त्या लोकांचं जेवण खावण आम्ही आज बघतोय. आज माझ्याकडे लिटरली माझ्या घरातलं सामान संपलं. मी आज स्वतः घेऊन आलोय सकाळी जाऊन. कांदे, बटाटे, भाज्या बिजा जे काय मिळेल ते आम्ही आज घेऊन आलोय. कारण का मी 4 दिवस आम्ही त्यांना बनवून देतोय. पण आमच्याकडे पण शेवटी ह्यांच्याकडलं सामान, आमच्याकडलं सामान एवढ्या जणांना आम्ही कसं देणार? तर आज आम्ही सकाळी जाऊन पण सामान घेऊन आलोय. आता आमचा हा विषय आहे की उद्यापर्यंत 2 दिवस आम्ही कसं काय ते यांना पुरवू.
2 दिवस अजून एवढ्या आम्हाला जेवण येऊन कोणाला कोणतरी देतोय, पण आमच्याकडे पाणी जे आहे ना, जे पियाचं पाणी ते आम्हाला काही मिळत नाहीये. त्याची सोय आम्हाला कोणीतरी करून द्यावी एवढीच आमची इच्छा आहे. शाळा बंद असेल ना 4 दिवस? हो 7 दिवसापासून. शाळा तर 4 दिवस बंद असेल. हो तर आता तर माझी तर 9वी आहे, तर पूर्ण एवढ्या दिवसाचा अभ्यास तर गेलाच आहे. आणि त्यानंतर आमची जिथे वसईला शाळा आहे तिकडे तर ती शाळा तर पूर्ण डुबली आहे. आणि पाणी गेलं तरी पण ती शाळा साफ करायला 2 दिवस जातात. पण त्यात तर आता घरी ऑनलाईन क्लासेस पण नाही होत आहेत, त्यामुळे तर अजून अभ्यास गेला आहे. लाईट नाही, रेंज नाही, काय नाही आहे. ऑनलाईन पण अभ्यास करू शकत नाहीत ते लोक. आणि घरात तर पाणी गळतं, त्यामुळे तर अख्खी पुस्तकं वगैरे पण हे झाली आहेत, भिजली आहेत. तर मग कुठनं काय नाही तर आपण बघतो केवळ घरच्याच लोकांना नाही तर म्हणजे केवळ घरगुती विषयांनाच नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा इतक्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. आमच्या वह्या पुस्तकं भिजली आहेत, आमची शाळा पाण्याखाली गेली आहे. ती शाळा आता पूर्ववत व्हायला, पूर्वपदावर यायला त्यालासुद्धा कमीत कमी 2 ते 4 दिवस लागतील. घरामध्ये कुठलेही ऑनलाईन क्लासेस होत नाही आहेत, त्यामुळे आमचा अभ्यास बुडतोय. आणि पाणी शिरल्यामुळे, पुस्तकं भिजल्यामुळे अभ्यासाला मोठा खंड पडतोय. आता ज्या मुलीची प्रतिक्रिया आपण ऐकली ती 9वीत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची किती भीषणता आहे, किती मोठ्या प्रमाणात या पावसाचा परिणाम या मुलांवरती आणि एकंदर मुलांच्या शिक्षणावरती सुद्धा झाला आहे, हे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं. त्यासोबत ज्या गृहिणी होत्या त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 दिवस आम्ही इतरांच्या घरी जाऊन जेवतोय, काही अन्न आम्हाला आणून दिलं जातं ते आम्ही खातोय, पण हे किती दिवस चालणार असा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडनं ठोस गंभीर अशा काही मूलभूत उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हे प्रश्न सातत्यानं दरवर्षी जे वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यातून इथल्या लोकांची सुटका होईल. त्यामुळे प्रशासन कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात ठोस कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ग्राउंड झिरोपासून मी ओम देशमुख, कॅमेरामन अनिल सौंदाडेसह झी मीडिया. फक्त व्हिज्युअलाइज करून टाकायचं. घेतलं